आम्हाला बाबासाहेब आंबेडकर समजले पाहिजेत। आम्हाला शिवाजीराजे, राजश्री शाहूराजे, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे बाबा, तुकोजी बाबा, महात्मा बसवेश्वर हे आम्हाला समजले पाहिजे। त्याचप्रमाणे अज्जूभाई आमचे जवळचे पत्रकार, त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचं कव्हरेज करून घेतलं, त्याबद्दल त्यांचेही आभार। बोलो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। वा, जबरदस्त संद एव्हरेज नंदन पिकअप ना आवाज द्या। आता आपण एवढेच लोक आहोत आणि लहान लहान पोरले समोर पाठवा। जेवढे काही लहान लहान पोरं असतात सगळे समोर पाठवा। काही 4-5 खुर्च्या द्यायला आणून द्या समोर। माझा कार्यक्रम काही मी जनरली लहान लेकरांसाठी जास्त बोलतो, काऊन का म्हातारेले सांगून उपयोग नाही। त्यानं जन्मभर देवदेव केलं पण थोबाडातून बिडी बंद नाही केली, म्हणून आपलं कीर्तन या लहान 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 लेकरांसाठी। वा, त्या मागच्या चेअर घेऊन या ना, मागच्या 4-5 चेअर घेऊन या, बस 2 मिनिटात आपण कार्यक्रम चालू करू। वा रे बेटा, क्या बात। आता आज जेवढे तेवढे आपण निपटून टाकू। हा, अरे एवढे समोर नका येऊ रे, दिसलं पाहिजे तुम्हाला। असं पाहता काय लेखो। वा, क्या बात। बसून जा सगळे लहान लहान पोरं समोर। इकडे जागा आहे ना, इकडे। हा कार्यक्रम पोरं फक्त तुमच्यासाठी असते, कारण आज समाजाला जर जागवायचं असेल, समाजातून जर नवीन पिढी निर्माण करायची असेल तर सर्वात गरज आहे या लहान लेकरांची। कारण मोठ्या लोकांची जमीन पेरू पेरू बज्जळ होईल आहे। आता आपल्याला हे नवीन जमीन, सुपीक जमीन आहे, त्याच्यातून नवीन उगवायचं आहे। म्हणून माझा कार्यक्रम या लहान लेकरांसाठी आहे। पण कार्यक्रमात राहते कोण? सारे 60-70च्या पलीकडचे। जे जे हेडफोन खराब झाले ते राहते कार्यक्रमात, जे जे स्पीकर फाटून आहे ते राहते भजनात, आणि जे जे अप्पर डिप्पर गेले डोळ्याचे ते राहते प्रबोधनात। पण या कीर्तनाची, भजनाची खरी गरज या लहान लेकरांना जास्त आहे, कारण हे उद्याचं भविष्य आहे। आणि पुढे माझा कार्यक्रम मनोरंजनातून प्रबोधन आहे। माईच्या शपथनं सांगतो 2 तास कार्यक्रम होईल, पण तुमच्यापैकी कोणालाच घरी जाऊ देणार नाही, काऊन का मार्केटला जो माल पाहिजे तोच आहे आपल्याजवळ। मी हसत खेळत ठेवणार आहे तुम्हाला, आणि हसत खेळत आपलं कीर्तन आहे। मनोरंजन सहज घडते। जसं एका पोराले गुरुजीने विचारलं, म्हणे बेटा शाळेची भिंत पडली, घटना होय का दुर्घटना होय? सहज विचारलं शिक्षकानं, म्हणे बेटा शाळेची भिंत पडली, घटना होय का दुर्घटना होय? पोरग हुशार, म्हणे गुरुजी शाळेची भिंत पडली हे होय म्हणे घटना, आणि त्या घटनेत तुम्ही वाचले हे होय म्हणे दुर्घटना। मजाक नाही, मास्तरनं शाळेला राजीनामा दिला आणि मेळ घाटात प्रवेश केला। सहज घडते मनोरंजन। एका पोराला विचारलं, सांग म्हणे महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण काय? पोरग लयच हुशार, म्हणे गुरुजी घरची बाथरूम। लहान लेकर काय बोलीन त्याचा नेम नाही, म्हणून पोरं आज आपल्याला हसत खेळत हे आपले महापुरुष समजून घ्यायचे आहेत रे। आम्हाला बाबासाहेब आंबेडकर समजले पाहिजेत। आम्हाला शिवाजीराजे, राजश्री शाहूराजे, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे बाबा, तुकोजी बाबा, महात्मा बसवेश्वर हे आम्हाला समजले पाहिजे। म्हणून या खंजरीतून आणि भजनातून मी तुमच्यासाठीच कार्यक्रम करतो, आणि या कीर्तनातून मग मी सहज आवाज देतो की ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती, ज्योती
देशी क्रांती बुद्धाची शांती आश्रय दिला आम्हा शिवबानी आश्रय दिला आम्हा शिवबानी रक्षण केले आम्हा बहुजनाचे भीमाच्या घटने रक्षण केले आम्हा बहुजनाचे भीमाच्या घटने गाडगे बाबा तुकडोजी सांगून गेले गाडगे बाबा तुकडोजी सांगून गेले शब्दाच्या स्वरूपात शस्त्र आम्हा दिले शब्दाच्या स्वरूपात शस्त्र दिले गाडगे बाबा तुकडोजी सांगून गेले शब्दाच्या स्वरूपात शस्त्र आम्हा दिले मी कबीराची वाणी घ्या मोकळी गाणी कबीराची वाणी गाव कोणी जाणी विसरून झालं तुमची मनमानी विसरून झालं तुमची मनमानी रक्षण केले आम बहुजनाचे भीमाच्या घटने रक्षण केले आम बहुजनाचे भीमाच्या घटने म्हणून हे महापुरुष समजून घ्या बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज का बरं आज तुमच्या भुसावळ शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती थम्म बंधू व थम्म भगिनी ग्रुप उत्तर एरिया जळगाव रोड भुसावळ काळा वाजवायच्या नावानं आज हे जयंती उत्सव समिती आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 135वी जयंती आपण साजरी करत आहोत पुरो आणि माहित आहे मी काल कुठं होतो काल हा कार्यक्रम होता खडकी पुणे जिल्हा जगातली सर्वात पहिली भीम जयंती तिथं साजरी झाली रणपिसे साहेबांना बाबासाहेब हयातीत असताना सर्वात पहिली भीम जयंती साजरी केली होती त्या स्टेजवर काल मी होतो ते का सांगा लागते रे पोरो कारण बाबासाहेब आंबेडकर साधे नाहीत हे महापुरुष साधे नाही कारण पैदा नहीं होता वो मसीहा तो ये खुशी का सिलसिला नहीं होता पैदा नहीं होता वो मसीहा तो ये खुशी का सिलसिला नहीं होता अरे बेरंग रहती है दुनिया और आसमां का रंग कभी नीला नहीं होता अरे भारत तो कब का कंगाल हो जाता यारो गर उसे भीम जैसा हीरा मिला नहीं होता माय बापा भीमाचे माय बापा भीमाचे तुम्ही खाता त्या आपण खातो त्या तुम्ही खाता त्या भाकरी बाबासाहेबांची सही आहे रे तुम्ही खाता त्या भाकरी बाबासाहेबांची सही आहे रे माय बापा भीमाचे उपकारी नाही हाय रे माय बापा भीमाचे उपकारी नाही हाय रे तुम्ही खाता त्या आपण खातो त्या तुम्ही खाता त्या भाकरी बाबासाहेबांची सही नाही रे तुम्ही खाता त्या भाकरी बाबासाहेबांची सही नाही बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा जोरदार कार्यक्रम आहे रे पोरो तुमच्या एरियात एवढा सुंदर कार्यक्रम आहे तुमच्या परिसरात पण एवढ्याच बाया का रे आपल्या एरियात बोला लहान लहान पोरं एवढा सुंदर कार्यक्रम आहे एवढ्याच बाया का आपल्या परिसरात आहे का एवढ्याच याच्यापेक्षा जास्त बाया घराकडे आहे काऊन तर टीव्हीत तोंड टाकून आहे तारक मेहता का उलटा चष्मा इतक्या खतरनाक सिरियल आहे छोटी बहू मग निघून पडी सास दोघे मिळून भांडे घास इतक्या खतरनाक सिरियल पाहिजे काही काही बाया पवित्र रिश्ता एक तर इतकी खतरनाक आहे क्योंकि सास भी कभी बहू थी और मग निघून क्योंकि ससरा भी कभी जमाई था मावशी ते क्योंकि सास भी कभी बहू थी ससरा भी कभी जमाई था पाहिल्यापेक्षा एखादी बाबासाहेब आंबेडकरांची सिरियल पाहिजे तेव्हा हे लेकर तयार होतील तुम्हाला सिरियल जर पाहायची आहे ताई तर शिवाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती संभाजीराजे या विचाराच्या सिरियल पहा तेव्हा हे लेकर तयार होतील नाही तर हे लहान लहान लेकर काय गंमत शिकायला लागत काय अरे पोरा तुम्हाला तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल मालूम आहे काय
बोला जोरात, हो की नाही? हा. तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल मध्ये जेठालालच्या पोराचं नाव काय? काय रे? जोरात बोलत जा तुम्ही. तारक मेहता सिरियल मध्ये जेठालालच्या पोराचं नाव काय? क्या बात. टप्पूच्या बापाचं नाव काय? जेठालाल. जेठालालच्या बापाचं नाव चंपकलाल. वा. आणि जेठालालच्या सिरियल मध्ये ज्याचं लग्न नाही जुळून राहिलं त्याचं नाव पोपटलाल. आणि जेठालालच्या सिरियल मध्ये जो मास्तर आहे त्याचं नाव भिडे. जेठालालच्या बायकोचं नाव दया. आणि जेठालाल जिच्या मांग लागला तिचं नाव का मावशी? पायसिंग सिरियल पाय कसा केला त्या पोरानं बबिताचा अभ्यास. यानं आतापासून जर असाच बबिताचा अभ्यास करत राहिला तर घराघरात हे पोपटलाल तयार होईल. म्हणून या लेकराचं प्रबोधन होणं आज गरज आहे. म्हणून एक प्रबोधन मनोरंजनाच्या माध्यमातून या लेकरांना बाबासाहेब आंबेडकर कळावे, या लेकरांना शिवाजीराजे कळावे, यासाठी मग कीर्तन आहे. आणि या कीर्तनातून या लेकरांना हीच मध्ये सांगणं आहे की आधी न मन गौतम बुद्धाला लेकरासाठी गरीबाचा पोरगा फार असा मस्त तबला वाजवतो. भारत हा नररत्नाची खान. भारत हा नररत्नाची खान. भारत हा नररत्नाची खान. जगतला क्रांती सूर्य महान. बाबासाहेबांचे गात गुणगान जिरहा जिरवी. बाबासाहेबांचे गात गुणगान जिरहा जिरवी. म्हणून या देशाला विशेषत्वाने जागवणारे 18 तास अभ्यास करणारे आणि ती पासून दूर राहणारे, ज्या काळात महिलेची विचंबना कुटुंबना अवहेलना होत होती त्या काळात महिलेला उच्च पदावर पोहोचवणारे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि यासाठी आपलं कीर्तन आहे रे पुरो का तुम्हाला हे महापुरुष समजले पाहिजे. बाबासाहेब साधे नाही बेटा, साधे नाही आहेत बाबासाहेब आंबेडकर. आम्ही विचार केला पाहिजे का ज्या माणसानं या देशाची घटना लिहिली, 45,000 पुस्तकं वाचले आणि पुस्तकासाठी घर बांधणारा जगातला एकमेव महापुरुष बाबासाहेब आंबेडकर. हे साधे असेल का? साधे असेल का बाबासाहेब आंबेडकर? लक्षात घ्या, साधे नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकर ज्या कोलंबिया विश्वविद्यापीठात शिकले ते कोलंबिया विश्वविद्यापीठ म्हणते का बाबासाहेबासारखा हुशार विद्यार्थी आजपर्यंत कोलंबिया विद्यापीठात झाला नाही. ते आहेत बाबासाहेब आंबेडकर. हे लोक साधे नाहीत रे बेटा, आम्ही समजून घेतलं पाहिजे. साधे नाहीत बाबासाहेब आंबेडकर. अरे सिम्बॉल ऑफ द नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं गेला, सिम्बॉल ऑफ द नॉलेज. हे लोक साधे नाहीत. एक काळ होता बेटा, शिकायचा अधिकार नाही, बोलायचा अधिकार नाही, कोणासमोर उभं राहायचा अधिकार नाही. त्या काळात या माणसानं क्रांती करून दाखवली. हे लोक साधे नाहीत. अरे सूरज तो सूरज है, चमकना उसका काम. सूरज तो सूरज है, चमकना उसका काम. और जिसने लाखों बुद्धिमान सूरज चमकाए, डॉक्टर बी.आर. आंबेडकर है उस सूरज का नाम. हे लोक साधे नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती की इज्जत मिळाली भीमा तुझ्यामुळे, इज्जत मिळाली भीमा तुझ्यामुळे. घटना देऊन दिशा, घटना देऊन दिशा, जगले तुझ्यामुळे.
मिळाली ही तुझ्यामुळे सहारा न दिला कोणी गरीबाच्या लेकराला सहारा न दिला कोणी गरीबाच्या लेकराला माझा बाबू डॉक्टर मी माझा बाबू डॉक्टर झाला तुझ्यामुळे इज्जत मिळाली मी तुझ्यामुळे इज्जत मिळाली म्हणून वाचा बाबासाहेब आंबेडकर, म्हणून वाचा तथागत बुद्ध, वाचून पहा सम्राट अशोक. बाबासाहेब आंबेडकर म्हणत वाचाल तर वाचाल. काय सांगितलं रे पोरं बाबासाहेबांना? तुम्ही बोलत जा समोरचे 3-4 लोक असे हरपल्यासारखे नका पाहू बा इकडे. तुम्ही जेवढा रिस्पॉन्स द्याल तेवढा कार्यक्रम होईल. मग भाषा समजून राहिली काय तुम्हाला? बोलत जा, तुम्ही बोलत जाणार आहे. असे काऊन करता? आपल्याला असे लेकरांनी पाहिजे हालिंग ना डुलिंग ना फुक करी. आपल्याला पाहिजे बोलणार स्ट्रॉंग बिलकुल. हे तुम्ही दोघे समोरचे बोलून नाही राहिले. तुम्हाला भाषा समजून राहिली का नाही? हा, असे बोलत जा. भाषा समजते काय? मराठी समजून राहिली काय? काय हिंदीत बोलू? मैं हिंदी लय खतरनाक है. 20 पर से कोंबड़ा कूद गया और भर उनमें इतना पाउस आ गया कि टोंगे पर चिकुल जमा हो गया. मेरे पेन का झाकण किधर है? तुम्ही सांगा हिंदीत बोलू का मराठीत? हा, परवाच्या दिवशी माझा कार्यक्रम झाला त्या संभाजीनगर जवळ. लहानसं गाव, कमीत कमी 4,000 लोकसंख्या आणि कार्यक्रमाले लोक होते 3,000. 3,000 लोक कार्यक्रमाले. मी 1 तास कार्यक्रम केला साहेब, पण 1 तासात त्या गावातला एकही माणूस हाशेही नाही न बोलेही नाही. 1 तास बोललो मी एकसारखं कार्यक्रमात, पण एकही हाशेही नाही न बोलेही नाही. शेवटी या सगळेले म्हटलं येईल की आपली भाषा समजून नाही राहिली, आपण कार्यक्रम बंद करून देऊन घराकडे चालला जाऊ. असं म्हणतोच तो एक 65 वर्षाचा म्हातारा समोरच येऊन बसलो. मी जसं जसं बोललो एकटाच हाशेने एकटाच टाळी वाजवेल. मी जसं जसं बोललो एकटाच हाशेने एकटाच टाळी वाजवेल. मजाक नाही. त्या एकट्या माणसाकडे पाहून दादा मी 2 तास कार्यक्रम वाढवला. जसा कार्यक्रम संपला स्टेजवरून खाली उतरलो, हार घेतला, त्याच्या गळ्यात टाकला आणि त्याच्या पाया लागलो. म्हटलं बरं झालं बाबाजी तुम्ही आले म्हणून मी 2 तास कार्यक्रम वाढवला म्हणला. नाही तर या कार्यक्रम तर कवाचा बंद केला असता. असं म्हणतोस तर आयोजक लोक धावतच आले. मुले म्हणे महाराज बोयराय म्हणे. म्हणलं बोयराय? थोडं बोयराय. तुम्ही बोलत असणार हसत कोण होता? बरं हसत टाळी वाजवत होता. म्हणे महाराज तो हसत कोण होता हे तर काही आम्हाला मालूम नाही, पण टाळी कोण वाजवत होता हे मालूम आहे म्हणे. मी म्हटलं काऊन? तो टाळी नव्हता वाजवत, तो तंबाखू घोट्यान चुना उडवी असा. पहा बरं, एकट्या माणसाने टाळी वाजवली तुम्ही 2 तास कार्यक्रम केला. तुम्ही सगळे टाळ्या वाजवा ऐकतो का इथं राहत? म्हणून कार्यक्रम कोणताही असो रे बेटा, त्याला सर्वात महत्वाचा रिस्पॉन्स. काय महत्वाचा आहे? बोला जोरात, काय महत्वाचा आहे? कार्यक्रम कोणताही असो त्याला सर्वात महत्वाचा आहे प्रतिसाद. काय महत्वाचा आहे? प्रसाद नाही, प्रतिसाद. काय महत्वाचा आहे? हा, म्हणून हात जोडून प्रार्थना. आता कसं आहे, तुम्ही सगळे शहरातले लोक एकदम स्टँडर्ड आणि मी पडलो गावातला स्टँडवरचा. तुम्ही आहे मला तुला कशाला खतोड्याला, आणि मी खेड्यातलं पासिंग गाव मले तुले कुत्र्याले नाही घाल वर्णाले. असं आपलं साधं मराठी आहे. पण माझ्या शपथ न सांगतो कोणालाच घरी जाऊ देत नाही मी. करून का माझे कीर्तनच तसं आहे, हसत ठेवतो मी तुम्हाला. म्हणून हात जोडून प्रार्थना हे समजून घ्या रे बेटा. हे विचारलंय महत्वाचे आहे. आम्हाला बाबासाहेब आंबेडकर समजले पाहिजे, आम्हाला तुकडोजी बाबा गाडगे बाबा. म्हणून मावशी हात जोडून प्रार्थना. आता हे लेकरं घडवा. बाबासाहेबांना सांगितलं ना, वाचाल तर वाचाल तर वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगार मध्ये फेकाल. काऊन का जो वाचत नाही पुस्तक त्याचं खराब होईल मस्तक, आणि ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भोई सपाट. आम्ही वाचत असतो नाही ना मावशी. वाचून वाचून वाचतो का? एक होता राजा आणि त्यानं खाल्ला भजा, एक होती बुडीन ते गेली कुपू कुपू. ह्या भंगार गोष्टी आम्ही वाचतो. तुम्ही वाचत नाही, लेकरायला वाचू देत नाही. आज वाचन लय महत्वाचं आहे बेटा. मी हात जोडून प्रार्थना, माझं कीर्तन तुमच्यासाठी आहे. कार्यक्रम संपला ना ताई, कार्यक्रम संपला घरी गेल्या का सर्वात पहिले तुम्ही या लेकराचे पुस्तक तपासा. मी हात जोडतो तुमच्या समोर.
कार्यक्रम संपला, घरी गेल्या का सर्वात पहिले या लेकरांची पुस्तकं तपासा. या लेकरांच्या पुस्तकातून बाबासाहेब आंबेडकर, शिवाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे बाबा, क्रांतीवीर भगतसिंग या सगळ्या महापुरुषाचे धडे गायब केले. आणि या लेकराला शिकवणं काय चालू आहे? 35 वर्षापासून सिलेबस नाही बदलला. जॉनी इटिंग शुगर. आज लोक मालूम नाही पडलं जॉनीची माय कोण होय. अजून पता नाही चालला जॉनीचा बाप कोण होय. हे भंगार याने आमच्या लेकराला शिकवते, पण खरा इतिहास शिकवत. आज तुम्ही जिजाऊ व्हा, तुम्ही सावित्री व्हा, आणि या लेकराला शिकवा का छत्रपती शिवाजी राजांवर सर्वात पहिले तलवार कोण चालवली. या लेकराला शिकवा का जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग कोण पाण्यात बुडवले. या लेकराला शिकवा का सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुल्यांना सर्वात जास्त त्रास कोण दिला. या लेकरांना शिकवा का बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर कोण बसवलं रे बेटा. मी हात जोडून प्रार्थना करतो, हे उद्याचं भविष्य आहे. आणि तुम्ही महिला मंडळी सावधान व्हा, नाही तर तुम्ही शिकलेल्या बाया त्या महाराज लोकांच्या नांदी लागता. पाहिलं ना प्रकरण आता त्या नाशिकचं काय होतो, कोणता होतो महाराज? हा, खरात. खरात कशी काढली त्याची नाशिक पोलीस आहे ना वरात. हे ना शकून काम नाही धाम नाही त्या महाराजच्या मागे लागता. बरं खेड्यातल्या बाया लागेत आम्ही त्याला समजून सांगू, पण ज्या शिकेला पहिलेच त्या बाया त्या महाराजच्या मागे लागल्या. महाराज मग भविष्य पहा. महाराज तुमच्यापेक्षा तर ते बहिणाबाई आपली. नको नको रे ज्योतिष्य माझ्या दारी नको येऊ, माझं भाग्य मलाकडे माझ्या दारी नको येऊ. म्हणून तर बहिणाबाईचं नाव विद्यापीठाने आहे उत्तर महाराष्ट्र. आम्ही शिक्षित आहोत का सुशिक्षित आहोत हेच समजून नाही राहिलं. आजही कोण्या गावात महाराज आला का सर्वात पहिल्या बाया महाराजच्या पाया लागते. कोण्या गावात महाराज आला का सर्वात पहिले बाया महाराजच्या पाया लागते. आणि तो महाराज आशीर्वाद ते इतका खतरनाक देते, पुत्र होती अनमरोत्वापती, तुझ्यासारखी लागो त्यागी महाराजच्या हाती. एखादी बाई पाया लागली का सुखी राहा आणि तुमचे लफडे चालू ठेवा. पूर्ण वातावरण खराब. हात जोडून प्रार्थना त्या महाराज लोकांच्या नांदी लागायचं नाही. तर महाराज गावात आला का घरच्या माणसाला कधी उपमा करून दिला नाही तुम्ही, आणि एखादा महाराज आला का त्याला शिरा करून देता. या उपम्यावालाच तर एवढा बदमाश आहे, तर शिऱ्यावाल्या काय गंमत कलाकार असन काय. म्हणून या महाराजच्या नांदी लागायचं. 350 वर्ष अगोदर तुकाराम महाराजांना डेफिनेशन केली, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ साधू. 350 वर्षाच्या अगोदर तुकाराम महाराज म्हणत, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो, आणि तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. हे आहे डेफिनेशन साधूची. पण आम्ही ओळखलं काय? मी हात जोडून प्रार्थना करतो, आता ही अंधश्रद्धा सोडा, नाही तर या महाराज लोकांना पुरा धिंगाणा केला साहेब. पहिले लोक म्हणत साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आता हे बदललं, तर काळ बदलला. आता ढोंगी साधू संत येती घरा आणि दरवाजे खिडक्या बंद करा. मी हात जोडून प्रार्थना करतो, सावधान व्हा. म्हणून त्या दिवशी मी भजन लिहिलं की बुवा तो ढोंगी विषयाचा भोगी, बुवा तो ढोंगी विषयाचा भोगी. सांगे भविष्य लोकात, सांगे भविष्य लोकात. एका स्त्रीने हिम्मत करुणी का तुला जयला. एका स्त्रीने हिम्मत करुणी का तुला जयला. अंधश्रद्धेने कहर केला, अंधश्रद्धेने कहर केला. देवाचा अवतार म्हणतो स्वतःला, देवाचा अवतार म्हणतो स्वतःला. अंधश्रद्धेने कहर केला, देवाचा अवतार म्हणतो स्वतःला. कितीतरी स्त्रियांचा घडगाने गेला आश्रमात. म्हणून समजून घ्या, या बाबा लोकांच्या नांदी लागायचं. तुम्हाला बाबा जर पाहायचे असन तर वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, आणि तुम्हाला बाबाच पाहिजे संत भीम बाबा. हे आहेत आमचे बाबा. नाही तर काही मजा नाही जीवनात.
हात जोडून प्रार्थना रे पोरो, हे अंधश्रद्धा बुवाबाजी डोक्यातून काढून घ्या. इतकं वातावरण खराब केलंय ताई आता, इतकं भयानक. मी कोणी महाराज नाही आणि मला काही महाराज व्हायचं, मी साधं गरीबाचं पोरगाव. आपल्याला महाराज कोणी बनवायचं काऊन का? महाराज व्हासाठी 400 एकर मध्ये आश्रम पाहिजे आणि सोबत 2-3 बाया पाहिजे. कारण वृक्ष तेथे छाया, बुवा तिथं बाया, दोघं गेले वाया. मी साधं गरीबाचं लेकरू, मी कोणी महाराज नाही ताई, इंजिनियर माणूस आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग केलं मी आणि मायक्रो कंट्रोलर मध्ये एमटेक आहे मी आणि सोलर एनर्जीत 2 PhD आहे रे पूर्व मध्ये. मी कोणी महाराज, मी तुमच्यातलाच एक आहे. म्हणून डोकं चालवा. आज समाजाले देशाले गरज कायची आहे. माझं कीर्तन ताई नेहमी या लहान लेकरासाठी आहे. तुम्ही चिंतन करा आज समाजात काय चालू आहे. नुसतं जाती जातीत पंथात भांडण करून टाकले नुसतं. मला खरंच तुमच्या एरियातलं लय कौतुक वाटून राहिलं, पण अजूनही मला असं वाटते तुमच्या भुसावळ शहरातून कोरोना गेला नाही. काऊन का? काही लोक मागे उभे आहेत, जसे काही सोशल डिस्टन्सिंग आहेत, काही त्या तिकडे जाऊन बसले होम क्वारंटाईन, आणि काही फक्त याच्यासाठी उभे आहे वावर गेलं तर चालीन पण पावर नाही गेली पाहिजे. म्हणून हात जोडून प्रार्थना, ज्याले जिथं जागा भेटन तिथं बसून जा. माझे कीर्तन फक्त तुमच्यासाठी आहे, समजून घ्या हे विषय. म्हणून हात जोडून प्रार्थना ताई, चिंतन करा. तुम्ही सगळे हुशार लोक आहे, बुद्धिमान लोक आहे, तुम्ही समाजात चिंतन करा. या लहान लहान लेकराले दादा स्वतःचं नाव नाही सांगता येत, या लहान लहान पोराने स्वतःचं नाव नाही सांगता येत ताई. पण आताही विचारा येईल कोण्या धर्माले कोण्या कलरचा झेंडा आहे, एका सेकंदात उत्तर देते. आता विचारा कोण्या धर्माले कोण्या कलरचा झेंडा एका सेकंदात उत्तर देते. पोरं कोण शिकवलं गेले, कोण शिकवलं? साने गुरुजी म्हणत ना, मुलं ही देवा घरची फुलं, त्यांना सुगंधित राहू द्या, त्यांना जाती पातीचं वारं लागू देऊ. इलेक्शन आलं का आमच्या लेकराले पागल करते. इस्लाम खतरे में आहे, हिंदू धोके में आहे, बौद्ध खतरे में आहे. फक्त इलेक्शन आलं का आपल्या पोराले बहुजनाला पागल करते रे. ही गोष्ट लक्षात ठेवा पोरं हो, या जगातला कोणताच धर्म धोक्यात नाही, कोणताच धर्म संकटात नाही. संकटात आणि धोक्यात फक्त एकच धर्म आहे, जो साने गुरुजीने सांगितला की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम भावी. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम भावी. समजून घ्या. हात जोडून प्रार्थना करतो, जातीवाद डोक्यातून काढा. हा हिंदू, हा मुसलमान, हा बौद्ध, ख्रिश्चन, धनगर, तेली, मातंग, ब्राह्मण हे डोक्यातून काढा. माणूस म्हणून एकत्रित व्हा रे पोरं. आज समाजाला आपली गरज आहे, नाही तर इतकं भयानक वातावरण आहे. आजही आम्ही जातीत अडकून आहो नाही. इतके कलाकार लोक झालोत आम्ही का आजही आमच्या डोक्यातून जात नाही जाऊन राहिली. जात तर दूरच राहिली साहेब, पण पोट जाती सोडायला तयार नाही आम्ही. पोट जाती सोडून नाही राहिलो. इतके हुशार लोक आहोत आम्ही स्वतः तर जातीत गुरफटलो, पण आमच्या या महापुरुषाच्या मागे जाती लावल्या. शिवाजी राजे म्हटलं का ह्या जातीचे, बाबासाहेब म्हटलं का त्या जातीचे, बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं का या जातीचे. आम्ही जातीत बांधले महापुरुष. अरे मराठ्यांनी बांधून ठेवलं जिजाऊच्या शिवरायांना, आणि बौद्धांनी वाटून घेतलं रमाईच्या भीमरायांना. अण्णा भाऊ फक्त आमचेच, हे मातंगांनी म्हटली गाणी, आणि अहिल्या देवी म्हणजे फक्त धनगराची राणी. फुल्यांना गोळा करण्यासाठी जमले सारे माडी, आणि महापुरुषांच्या विचाराची इथंच झाली होळी. आम्ही महापुरुष नाही समजून घेतले ताई. आता साहेब परवाच्या दिवशी मी बाबासाहेबांवर गाणं लिहिलं. मला काही लोकांचे फोन आले, म्हणे महाराज तुम्ही बौद्ध आहात का? मी शिवाजी राजावर गाणं लिहिलं मग ताई, तर काही लोक म्हणे महाराज तुम्ही मराठा आहात का? मग मी महात्मा ज्योतिबा फुलेवर एक गाणं लिहिलं, तर काही लोक म्हणे तुम्ही माडी आहात का? मग मी तुकाराम महाराजावर गाणं लिहिलं, तर काही लोक म्हणे महाराज तुम्ही कुणबी आहेत म्हणे पक्क्यात. मग मी मोहम्मद पैगंबरावर गाणं लिहिलं, तर काही लोक म्हणे तुम्ही महाराज मुसलमान आहेत. आता त्या दिवशी ताई मी माणसावर गाणं लिहिलं, माणसावर. तर मला अजूनही कोणाचा फोन नाही आला का महाराज तुम्ही माणूस आहात का म्हणून. मग हे माणूस बनवलं कोण मालूम आहे?
म्हणून तर वामनदादा लिहितात की शिवरायाच्या पंखाखाली उडीच नव्हती वाण म्हणून समजून घ्या रे पोरे महापुरुष, आम्हाला बाबासाहेब आंबेडकर पाहिजेत, आम्हाला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले पाहिजेत, आम्हाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज पाहिजे, आम्हाला कबीर महाराज पाहिजे. हे आमचे महापुरुष आहेत. पण आम्हाला जाती जाती धर्मात विखरून टाकलं रे. पण तुम्हाला बाबासाहेबांची शपथ आहे भावांनो, जीवनात जाती वाद करायचा. आम्हाला बाबासाहेबांना सांगितलं हम सब आम्ही सगळे, म्हणून जीवनात कोणाच्या माग जातीच्या माग लागायचं. आपण माणूस आहोत. तुम्ही लहान लहान लेकरं हुशार आहेत. उद्या जर आपण रस्त्यानं गेलो ना आपला ऍक्सिडेंट झाला तर आपल्याला उचलणाऱ्याला आपण हे म्हणू काय का मला माझ्याच जातीच्या डॉक्टर जवळ नाही म्हणू का रे पोरो. उद्या जर आपला ऍक्सिडेंट झाला तर आपण हे म्हणू काय का मला माझ्या जातीवाल्याचंच रक्त दे म्हणून. तेव्हा कसं सारं चालते. मग तेव्हा कुठं जाते बे तुमची जात, तेव्हा कुठं जाते धर्म. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणत धर्म काय आहे. मी हात जोडून प्रार्थना करतो तुम्हाला, मानवता ही पंथ मेरा आणि इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई गर्व मेरा आणि दुविधा को उठाना वर्म मेरा, ऊंच नीच उठाना गर्व मेरा. हे सांगितलं आम्हाला महापुरुषानं. म्हणून तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो, आता मानवतावादी विचार करा. आज माणूस म्हणून जगा, नाही तर काही मजा नाही आहे रे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर समजून घ्या, गाडगे बाबा समजून घ्या, शिवाजी राजे समजून घ्या. म्हणून हे कीर्तन भजन प्रबोधन माझं तुमच्यासाठी आहे. आणि या कीर्तनातून मी विषय मांडतो की दलिताचं दुःख भीमानं हेरलं, मनोवाद्याला ज्ञानानं घेरलं, दलिताचं दुःख विमान हेरलं, मनोवाद्याला ज्ञानानं घेरलं. नवक्रांतीची ज्योत भीमाची लागली तळपायला, तेव्हा लागली तळपायला, तेव्हा तो प्रेमान लागला बोलायला, तेव्हा तो प्रेमान लागला बोलायला. धर्माच्या नावानं शोषण होते, धर्माच्या नावानं शोषण होते, दलितांना शिक्षण माहित नव्हता स्वाभिमान, माहित नव्हता स्वाभिमान, लागला जागवायला, जेव्हा लागला जागवायला, तो प्रेमाना लागला बोलायला, तो प्रेमाना लागला बोलायला. म्हणून समजून घ्या बाबासाहेब आंबेडकर. म्हणून ह्या खंजेरीच्या आता काय होऊन राहिलं, वेळ कमी आहे आपल्याजवळ. मला कधी 10 वाजेपर्यंतच टार्गेट दिलं साहेबानं. आदरणीय RP ताडे साहेब व्हिडिओ होते ते टाळी वाजवून द्या त्याच्या नावानं. त्याचा फोन आला म्हणे महाराज तुमचा धिंगाणा आमच्या गावात पाहिजे. मी म्हणलं घाबरू नका, आय लव्ह यू. फक्त सांगा म्हटलं कोणत्या दिवशी तुमच्या इथं येऊ. आणि आज मला मालूम आहे तुमच्या एरियात मोठा कार्यक्रम आहे. पण हेही महत्वाचं आहे. मला लय हे आलं का बंद करा, आज कमी आहे, एकच कार्यक्रम झाला पाहिजे. पण माय कसं आहे, तारीख दिली तर मग एक तर जिवंत राहीन तरच जाईन, मेलो तर मग बॉडी इन स्टेजवर. पण आम्ही वापस जात. म्हणून हात जोडून प्रार्थना. आम्ही सत्यपाल महाराजचा शिष्य आहो. मी कोणी महाराज, मी तुमच्यातलाच एक आहो. त्या खंजेरीच्या भरोश्यावर फिरतो. आतापर्यंत 4,500 गाव फिरलो मी. महाराष्ट्रच नाही, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश मध्ये शिमला आणि उडीसामध्ये जगन्नाथपुरी. आणि आता जाऊन आलो 26 तारखेला बिहार बुद्धगया. 2011 माझा कार्यक्रम झाला बाहेर देशात, चीन मध्ये.
या कलेच्या माध्यमातून. आणि आता 28 तारखेला जाऊन राहिलो सिडनी ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. कला हे हाती आलं ना, हे कला हाती आली आणि कुठच्या कुठं नेऊन टाकलं. नाही तर साहेब पहिले मला मामाच्या घरी नाही बोलावे, पंक्तीले नाही बोलावे गावात. पण आज कोणा मंत्र्याचा वाढदिवस राहील तर या बहादराचं कीर्तन राहील. कोणामुळे की बाबासाहेबानं दिलं रे बाबासाहेब बिया बिगाड बिया बिगाड बिया बिगाड समाज बिया बिगाड बिया बिगाड बिया बिगाड समाज बाबासाहेब बाबासाहेब. या कलेच्या माध्यमातून फिरतो रे पोरो. तुम्ही लय वेळचे पाहून राहिले का, ह्या वाजवून काय राहिला, यानं कोणते भांडे आणले वाजवाले. एक पोरं विचार कर, हे कोणतं कटोरं आहे, ह्याच्यात भात घ्या का भाजी घ्या. पण पोरो हे वाद्य आहे, हे खंजेरी म्हणते. आले काय म्हणते, जोरात आवाज द्या, काय म्हणते. छान. हे वाजवली तुकडोजी महाराजांनी आमच्या विदर्भात अमरावती जिल्ह्यात. तुकडोजी महाराज नावाचे संत झाले, त्यांनी वाजवली खंजेरी. आणि माझे गुरु आहेत सत्यपाल महाराज. तुम्ही नाव ऐकलं ना, तुमच्या भुसावळले खूप वेळा आले आमचे महाराज. मी 3ऱ्या वर्गात होतो रे बेटा तुमच्या एवढं, तेव्हा सत्यपाल महाराजचं कीर्तन ऐकलं मी माझ्या गावातल्या शाळेत. आणि त्या खंजरीचा आवाज माझ्या कानात घुसला. महाराजांना खंजरी वाजवली, तो आवाज कानात घुसला. मला असं वाटलं मी खंजरी वाजवली पाहिजे, मी कीर्तन केलं पाहिजे. मग मी 4थ्या वर्गात गेल्यावर माझ्या गुरुजीनं पत्र कसं लिहायचं शिकवलं. तर माझ्या जीवनातलं सर्वात पहिलं पत्र मी सत्यपाल महाराजांना लिहिलं का महाराज मला खंजरी पाठवा. आणि त्या खंजरीवर मग खंजऱ्या भेटे नाही, 1 खंजरी 2 खंजरी, कधी कधी घरच्या वाट्या प्लेट डब्बे जे दिसन ते झोडपत राहिलो. आणि बसता बसता गेम जमून गेला. आतापर्यंत 4,500 गावात फिरलो रे पोरो या कलेच्या भरोशावर. मी एकटा काहीच नाही करत, हे माझ्यासोबत 4-5 लोक आहेत. हे हार्मोनियम वादक आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल सतीश दादा इंगोले, टाळी वाजवा याच्या नावानं. आणि हे आहे अजय अतुल तबला वादक, जवान पीस आहे ज्याचे मोसमी वारे वाहून राहिली इकडून तिकडे. गरीबाचं पोरग आहे, धनगर समाजाचं लेकरू आहे, त्याचं नाव आहे लवकेश शेकार, टाळी वाजून द्यायच्या नावानं. जमतेम 12वी पास झाला आणि ग्रॅज्युएशनले आहे. हे दोघं आहे प्युअर सागवान. आणि मी म्हणतात आहे अडजात भेऱ्याचं लाकूड. आणि ज्याचा आवाज तुम्ही आता ऐकून राहिले ते माझे भाऊ आहेत वैभव वानखडे, टाळी वाजवा त्याच्या नावानं. आणि माझ्या गाडीचे ड्रायव्हर आहेत वाहन चालक अंकुश दादा बरोवाईट, हा अंकुश दादा बरोवट गाडीचे ड्रायव्हर आहे. पण ड्रायव्हर जातीला कलंक आहे. खर्रा खात नाही, बिड्या पेत नाही, सिगरेट पेत नाही, दारू पेत नाही. जेवढ्या रुपयाचं डिझेलने पैसे द्या तेवढ्याच रुपयाचं डिझेल टाकते आणि बाकीचे वापस देते. म्हणजे हाय की नाही ड्रायव्हर जातीला कलंक. हे असे 5 लोक आम्ही फिरतो या कलेच्या भरोशावर रे पुरव. हे लहानसं वाद्य आहे, पहा मी आता तुम्हाला कला दाखवतो एका मिनिटात. हे लहानसं वाद्य आहे, याला चामडा आहे बकरीचं. कायचं चामडा आहे रे, कायचं चामडा आहे. हा. आणि बकरी जिवंत असते तर काय म्हणते, हा बकरी जिवंत असते तर म्या म्हणते आणि मेल्यावर तू म्हणते. जिवंत असते तर काय म्हणते, म्या, आणि मेल्यावर तू म्हणते. म्हणजे माणसं समाजाच्या जिवंतपणी कामी येत नाही, पण हे जनावर मेल्यावरही समाजाच्या कामी येते. हे लहानसं वाद्य वाजवतो मी, पण याचा आवाज पहा रे पुरव. आता काय होऊन राहिलं, या वातावरणामुळे या खंजऱ्या नरम पडून राहिल्या. जास्त नरम झाल्या का इकडे हिटर आहे शेका लागते. जशी खंजरी शेकल्याशिवाय वाजत नाही तसे समाजात काही काही लोक आहेत त्याची शेकल्याशिवाय जागा येत नाही. आणि त्याची शेकासाठी आपला कार्यक्रम आहे. हे लहानसं वाद्य आहे, पण आता आवाज पहा या खंजरीचा. एका मिनिटात तुम्हाला मी आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर नेतो, एकाच मिनिटात. पहा आता गंमत. वाजवा बरं गुरुजी. कला आहे, कोणता आवाज. जसं 1 खंजरी वाजवली तर आकाशवाणी जळगाव, 2 खंजऱ्या जर माझ्या एकत्रित आल्या तर गुजरातचे लोक दांडिया खेळते. काय खेळते रे, खेळते ना दांडिया. लय मजा येते की नाही दांडियात. कॉलेजचे पोरं कॉलेजच्या पोरी लय मोसम राहते द्यायचा. रात्री 3-3 वाजेपर्यंत दांडिया चालते साहेब. कॉलेजचे पोरं कॉलेजच्या पोरी फुल मोसम मध्ये राहते.
चला आता त्या दांडियात नेतो तुम्हाला गुजरात मध्ये. गंमत गंमत वाजा बरं गुरुजी. कला आहे कोणतं वाजते याच्यात. जसं दांडिया वाजते तसे पंजाबचे लोक भांगडा खेळते. काय खेळते? हा ते भांगडा मस्त सुपर वाजते याच्यात. गंमत गंमत. चला आता पंजाब मध्ये वाजा बरं गुरुजी. कला आहे काही वाजते. मी तिकडे मराठवाड्यात कार्यक्रमाला गेलो का तिकडचे लोक गोंधळ मस्त म्हणते. गोंधळ म्हणजे गोंधळ ऐकली त्या पश्चिम महाराष्ट्रातले लोक याला डफली म्हणते, कोणी मग दिमडी म्हणते. आणि त्या मराठवाड्यात गेलो का तिकडचे लोक संबड बंबड वाजवते. ते ऐकलं मी एकदा की आम्ही गोंधळी गोंधळी बाबासाहेबाची गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी बाबासाहेबांचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी फुलेचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी फुलेचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी बाबासाहेबांची गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी बाबासाहेबांची गोंधळी. कला आहे काही वाजते काही. आमच्या विदर्भात अमरावती जिल्ह्यातले लोक महादेवाला जाते. तुमच्या इकडचे जाते काय मला माहित नाही. पाहिजे रे बेटा. आमच्या इकडचे लोक महादेवाला जाते आणि त्या महादेवाचं डफळं ऐकलं. मातंग समाजाचे लोक मोठे सुंदर डफळे वाजवते. आणि ते डफळंच ऐकलं एकदा की महादेवाच्या वाटण गा. जिच्या डोक्यावर नाही शिव, जिले नवऱ्याचे नाही देव. कसा पावड महादेव बोले नका. कसा पावड महादेव. कसा पावड महादेव बोले नका. कसा पावड महादेव. कला आहे जसं वाजवलं तसं वाजते. आणि या खंजरीतून पोरो मग मी समाजात आवाज देतो की मेरे हिमने लिखा संविधान मेरे. हिमने लिखा संविधान करने भारत देश महान करने. भारत देश महान मेरे. हिमने लिखा संविधान मेरे. हिमने लिखा संविधान करने भारत देश महान करने. भारत देश महान करने. भारत देश महान. सब शिक्षित हो चारित्रशील हो. सब शिक्षित हो चारित्रशील हो. संगठन से सभी बंधे हो. संगठन से सभी बंधे हो. विश्व में भारत की पहचान. विश्व में भारत की पहचान करने. बोला प्रियल मोहितेच्या नावानं शंभर. कोणाच्या नावानं? प्रियल मोहिते. रियल प्रियल प्रियल. वा वा टाळी वाजवून द्या प्रियल मोहिते साहेबाचं नाव काय? हा प्रियल मोहिते. वा टाळी वाजवून द्या त्याच्या नावानं. क्या बात. बोला भारत माता की. म्हणून पूर्व आपलं कीर्तन ह्या संविधान बाबासाहेब आंबेडकर. हे बाई जबरदस्त पुस्तक लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी. संविधान काय नाव आहे? काय नाव आहे पुस्तकाचं? एवढं जबरदस्त पुस्तक आहे हे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे संविधान. या पुस्तकात पूर्व 395 कलम दिले बाबासाहेबांना. किती कलम? बोलत आहात तुम्ही किती कलम लिहिले? 395 कलम लिहिले. आणि या संविधानाचं पहिलं पान जर तुम्ही उघडलं रे बेटा
तर या संविधानाच्या पहिल्या पानावरचं पहिलं वाक्य आहे, आम्ही भारताचे आम्ही भारताचे. या संविधानात असं कुठंच लिहिलं नाही ताई का आम्ही भारताचे बौद्ध लोक. या संविधानात असं कुठंच लिहिलं नाही आहे का आम्ही भारताचे हिंदू लोक. या संविधानात असं कुठंच नाही आहे का आम्ही भारताचे मुस्लिम लोक. या संविधानाच्या पहिल्या पानावरचं पहिलं वाक्य आहे, आम्ही भारताचे आम्ही भारताचे. हे आहेत संविधान. हे संविधान जेव्हा बाबासाहेबांनी लिहिलं रे बेटा, तेव्हा पत्रकार लोक बाबासाहेबांजवळ आले आणि बाबासाहेबांनी विचारलं, म्हणे बाबासाहेब या देशाची घटना तुम्ही लिहिली, तुम्हाला किती त्रास झाला असेल. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं सुंदर उत्तर दिलं, म्हणे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या देशाचं संविधान मी लिहिलं, मला थोडाही त्रास झाला नाही, कारण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. हे नाता या महापुरुषांचं आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे संविधान साधं आहे रे बेटा. या संविधानाचं पहिलंच पान सांगते, आम्ही भारताचे. तुम्ही शाळेत जाताना रोज तुमच्या घरात आय कार्ड असते, त्याच्यावर तुमचं नाव असते, तुमचा पत्ता असते, तुमच्या वडिलाचा मोबाईल नंबर असते. ते काय झालं तुमचं आय कार्ड, आयडेंटिटी प्रूफ, आय कार्ड, बरोबर आहे. या संविधानाचं पहिलं पान म्हणजे आपल्या देशातल्या तमाम नागरिकांचं आय कार्ड आहे. आपल्याला जर विचारलं उद्या तुम्ही कोण, तर एका सेकंदात उत्तर येते, आम्ही भारताचे आम्ही भारताचे. हे आहे संविधान. हे साधं पुस्तक आहे का रे पोरं? हो, हे साधं पुस्तक नाही. म्हणून हे बाबासाहेबांनी लिहिलं संविधान हे साधं नाही. 395 कलम आहेत या संविधानात. किती कलम आहेत? 395 कलम आहेत. आणि 340 नंबरची कलम लिहिली ओबीसी समाजासाठी सर्वात पहिली. 340 नंबरची कलम. 341 लिहिली एससी आणि 342 लिहिली मग एसटी. तुम्ही हुशार लोक बसले आहेत समोर, घरी गेल्यावर अभ्यास कर जा. 340 पहिले येते, 341 पहिले येते का मग 342 पहिले येते. तरी काही लोक म्हणते राजू बाबासाहेबांना संविधान लिहिलं म्हणते एका विशिष्ट जातीसाठी. हे जातीसाठी लिहिलेलं पुस्तक आहे का ताई? हे समस्त मानव कल्याणासाठी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि तुम्ही आहे खास यायच्या लाडक्या बहिणी, महिला मंडळी. हे आहेत तुमचे लाडके भाऊ. तुम्ही राखी नाही बांधल्या यायले कधी, पण येणं राखी न बांधता गेल्यानंतरही संविधानाच्या माध्यमातून तुमची रक्षा केली. हे आहे संविधान. हे संविधान साधं नाही. हे संविधान साधं नाही आहे ताई. हे संविधान त्याची रक्षा करते. मी जबाबदारीनं बोलतो, एक एक शब्द, इंजिनियर माणूस आहे. हे संविधान त्याची रक्षा करते जो या संविधानाचा विरोध करते. जे हक पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी निभाई ही संविधान करते, रक्षा तुझी निभाई हे संविधान करते. जे हक पाहिजे सारे प्रदान करते, रक्षा तुझी माझी संविधान करते, रक्षा तुझी माझी संविधान करते. गवळी प्रभाकरीची चतकोर बीन सुदे, गवळी प्रभाकरीची चतकोर बीन सुदे, मज पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते, मज पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते. जे हात पाठी आमचे मित्र आदरणीय रमेश दादा बुलबुले आहेत यवतमाळचे, जे वळसा जिल्हा गडचिरोलीमध्ये ड्युटी करतात. ते आमचे मित्र आहेत गझल सम्राट रमेश दादा बुलबुले. त्यांची गझल आहे, टाळी वाजवून द्या त्यांच्या नावाने एक वेळा. म्हणून हात जोडून प्रार्थना, हे संविधान सोपं नाही.
हे समजून घ्या. आणि ताई, हे संविधान प्रत्येकाने घरी ठेवा, पण पुस्तकाच्या कपाटात नाही, त्या लेकराईच्या हाती द्या. त्यांना एक एक कलम समजून सांगा, कारण हे संविधान लय महत्वाचं आहे. नाही तर लय लोक आले बाबा जोर लावून राहिले, संविधान बदलवा, संविधान बदलवा. पहिले तर म्हणे ते लोक का हे संविधान दुसऱ्या देशातून कॉपी करून आणलं, मग म्हणे हे संविधान आम्हाला चालत नाही. मग म्हणायला लागले बाबासाहेबांना संविधान लिहिलं नाही, मग मनातच घातला ते ना बियनराव ते. मग एक तर तुम्ही एका बाजूवर कायम राहा ना, एक तर म्हणा संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही, नाही तर मग सांगा आम्हाला संविधान मान्य नाही. तुम्हाला संविधान मान्य आहे, बाबासाहेबच चालत नाही का मग तुम्हाला? म्हणून साधं नाही आहे हे पुस्तक. तुम्ही रोजचे पेपर वाचा, काही मंत्री बोलून राहिले संविधान बदलावा, संविधान बदलावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सूरज कभी रातों में निकल नहीं सकता और हम पर जोर किसी का चल नहीं सकता. सूरज कभी रातों में निकल नहीं सकता और हम पर जोर किसी का चल नहीं सकता. इस तरह लिखा है मेरे बाप ने संविधान नीलेशा कि किसी का बाप भी ये संविधान कभी बदल नहीं सकता. हा शेर तुमच्याच भुसावळचे आमचे मित्र आहेत निलेश दादा पवार, त्यांचा हा शेर आहे. मला खूप आवडतात ते, खूप जबरदस्त आहे. सारंग दादा पवार, निलेश दादा पवार, काय गोड लिहिलं. अरे सूरज कभी रातों में निकल नहीं सकता और हम पर जोर किसी का, इस तरह लिखा है मेरे बाप ने संविधान नीलेशा कि किसी का बाप भी ये संविधान कभी बदल नहीं सकता. म्हणून त्या दिवशी मी भजन लिहिलं की कायदे बदलण्यास झाले विरोधी तयार, झाले विरोधी तयार, आता घासून ठेवूया घटनेची तलवार, आता घासून ठेवूया घटनेची तलवार. आज लोक आली मोठमोठाली संकट, आज लोक आली मोठमोठाली संकट, घटनेने केले बहुजनाला बळकट, बहुजनाला बळकट. घटनेचे वाचन घराघरात जाणार, पुऱ्या देशात जाणार, आता घासून ठेवूया घटनेची तलवार, आता घासून ठेवूया घटनेची तलवार. अरे अजून या सगळे जनावर शाहू फुलेचा विचार बहुजनाला शिक्षण, शाहू फुलेचा विचार बहुजनाला शिक्षण, शिवाच्या स्वप्नांचे झाले स्वराज्य स्थापन, झाले स्वराज्य स्थापन. संस्कृतीचा विचार घराघरात जाणार, पुऱ्या देशात जाणार, आता घासून ठेवूया घटनेची तलवार, आता घासून ठेवूया घटनेची तलवार. मला खरंच आनंद वाटला बेटा. आज खरंच तुमचा एरिया जोरदार आहे. मला लय मजा येऊन राहिली तुमच्या गावात बोलताना. नाही तर लय लोक म्हणते महाराज बम हसवा म्हणते, आज बम हसवा म्हणते, जसं की 12 महिन्यापासून हसलाच नाही आहे. हे भीम जयंती हसण्यासाठी आहे काय? हे डोकं चालवण्यासाठी आहे रे पोरो. नाही कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका, तर प्रबोधन म्हणून ऐका. बाबासाहेबांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा. की नाचणारा नको वाचणारा पाहिजे, नाचणारा नको वाचणारा पाहिजे, संविधाना तुला मानणार पाहिजे, संविधाना तुला मानणार पाहिजे. नाचणारा नको वाचणारा पाहिजे, नाचणारा नको वाचणारा पाहिजे, संविधाना तुला मानणार पाहिजे, संविधाना तुला मानणार पाहिजे. तुम्ही सगळे हुशार लेकर आहेत रे बेटा. तुम्ही हे महापुरुष डोक्यात घ्या. तुम्हाला शिवाजी महाराज माहित आहे का रे? जोरात बोलत जावा तुम्ही. जेवले नाही काय? बरं कार्यक्रम बंद करू काय? आवडून नाही राहिला काय? किती वाजेपर्यंत करू?
हा घ्या ना माझ्या जीव 12 हे 4-5 जण माझ्या मड उचलाले आणले 12 वाजेपर्यंत. तेव्हा बरं पोलीस दादा येऊनच उभे आहेत. 10 वाजले का ते मला तिकडून हातकडे दाखवते, चाल बंद कर, नाटक करू नको. त्याच्या नावानं टाळी वाजून द्या दोघंही दादांच्या नावानं. मजाक नाही, हे खरे रिअल हिरो आहेत आपल्या देशाचे, पोलीसवाले आणि मिलिटरीवाले. आज त्याची गरज आहे. पोरं लक्षात घ्या, हे लोक साधे नाहीत. मी नेहमी कार्यक्रमात बोलतो हे वाक्य साहेब, पांढऱ्या कपड्यात कोणाला जाता येते. मी एक एक शब्द जबाबदारीने बोलतो, इंजिनियर माणूस आहे. पांढऱ्या कपड्यात कोणाला जाता येते, माणसाले तिरंग्यात जाता आलं पाहिजे. हे लोक आहेत हे आहेत म्हणून आपण आहोत, म्हणून भीक मागतो तुम्हाला. हे समजून घ्या, आपण नियमाचे लोक आहोत. आपण नियमातच बंद करू. पण काही मला ह्या 4-5 गोष्टी बोलू द्या. तुम्हाला शिवाजी महाराज माहित आहे ना? माहित आहे शिवाजी महाराज? शिवाजी महाराजांनी बेटा 365 किल्ले जिंकले. किती किल्ले? 365 किल्ले जिंकले. कितीतरी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला, पण कोण्याही किल्ल्यावर शिवाजी राजांना स्वतःचं नाव लिहिलं काय रे भाडा? लिहिलं काय नाव? आमचे कॉलेजचे पोरं, कॉलेजच्या पोरी किल्ल्याचा अभ्यास करायला किल्ल्यावर जाते, पण किल्ल्याच्या भीतीवर असं बदामचं चिन्ह काढते, मनात पात घालते आडवा, वरतली ते सागर न खालतली ते रेखा. जसं हिच्या मायनं त्याच्या बापानं किल्ल्याच्या इटा डोवारल्या. घेणं देणं काहीच नाही. शिवाजी राजानं काय जिंकले रे बाळा? जोरात बोला, काय जिंकले? जोरात बोला, काय जिंकले? शिवाजी राजानं किल्ले जिंकले, तुम्ही जिल्हे जिंका. शिवाजी राजानं काय जिंकले, तुम्ही काय जिंकाल? जिल्हे जिंकाल म्हणजे काय लढाई कराल का? आता शिवाजी राजानं किल्ले जिंकले, तुम्ही जिल्हे जिंका. जिल्हे जिंका म्हणजे MPSC द्या, UPSC द्या, कलेक्टर व्हा, SP व्हा, DYSP व्हा, जिल्ह्याचे बॉस व्हा. जसं छत्रपती शिवरायांना दिलं स्वराज्य, तसं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं शिक्षण. काय दिलं? पहा बरं, तुमच्याच गावचा पोरगा रोहित दादा जमदारे पोलीस मध्ये आहे, टाळी वाजवा. हे आहे शिक्षण, हे आहे शिक्षण बाबासाहेबांनी दिलेलं. आमच्या रोहित दादांना आरत्या करून नारायणे फोडले. शिवाजी राजे, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुलेची भक्ती केली म्हणून ते पोलीस मध्ये आहे. म्हणून तुम्ही किल्ले जिंकान शिवाजी राजासारखे, आणि आता काय जिंकायचे आपल्याला? जिल्हे. म्हणून जसं शिवाजी राजांना किल्ले जिंकले, त्यांच्याजवळ शस्त्र होतं, तलवार. काय होतं? आणि तुम्हाला जिल्हे जिंकायचे आहे तर तुमच्याजवळ कोणतं शस्त्र आहे? क्या बात, ते शस्त्र लय जोरदार. खिशाला तुझ्या झोपे अरे माझ्या भीमाची रे, 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 तुझ्या सेनाची बशी. लसावी लसावी मसावी लघुत्तम घ्या, आपल्याजवळ वेळ कमी आहे. बोला भारत माता की. म्हणून हे विचार समजून घ्या. बाबासाहेब साधे नाहीत रे बेटा, साधे नाही आहेत बाबासाहेब आंबेडकर. अरे ज्या पोराने वर्गात बसू नाही दिलं, वर्गाच्या बाहेर, ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत प्रवेश केला तो दिवस होता 7 नोव्हेंबर 1900. तारीख लक्षात ठेवा, 7 नोव्हेंबर 1900 दिवस होता. 7 नोव्हेंबर 1900 बाबासाहेबांना शाळेत प्रवेश दिन, पण व्यवस्थेनं बाबासाहेबांनी वर्गाच्या कुठं बसवलं? बाहेर. पण आपल्या बुद्धीच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर बाबासाहेबांनी अशी क्रांती केली बेटा, का ज्या पोराने वर्गाच्या बाहेर बसवलं त्याच पोराचा शाळा प्रवेश दिन महाराष्ट्र शासनाने विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायला लागला. एवढं मोठं होता आलं पाहिजे बाबासाहेबा. एवढं माहित आहे, एक काळ होता आपल्या देशात, का आपल्या देशातल्या लोकांले, आपल्या समाजातल्या लोकांले कवडीची किंमत नव्हती आपल्या देशात. एक काळ होता ताई, आपल्या देशात आपल्या समाजाच्या लोकांना कवडीची किंमत नव्हती. पण त्या समाजातला एक पोरगा प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा ग्रंथ लिहिते, आणि त्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाच्या ग्रंथाच्या आधारे या देशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पाया रचला जाते. ते आहे बाबासाहेब आंबेडकर. पाकेत लेकरू हातात झाडे ढोलीवर सोनाची पाटी, कपड्याने लंदा कर्कट भत्ता फजिती होती मोठी, माया भीमान माया बापा भीमान माय सोन्याने भरली होती, माया भीमान भीमान माय सोन्याने भरली होती. बोला बाबासाहेब आंबेडकरांचा. मला खरंच आनंद वाटून राहिला तुमच्या एरियातला. एक जोरदार टाळी वाजून द्या आमच्या साऊंडवाले दादांच्या नावाने.
काय गजब साऊंड आहे राजा. नाही तर परवा दिवशी साहेब मी नागपूर जिल्ह्यात इतका भयानक साऊंड हेकोडे माईकनं तिरपे भोंगी. इकडे हलो म्हणलं, दुसऱ्या गावात मेलो ऐकू गेलो. तिकून 5-6 लोक धावत आले, कोण मेलं कोण मेलं कोण मेलं. पण तुमच्या इथचं वातावरण लय जोरदार, कारण तुम्ही शहरातले लोक आहेत ना. पहा बरं, एवढी IPL व्यवस्था, एवढा सुंदर स्टेज, एवढं मस्त डेकोरेशन, खुर्चीवर बसणारे लोक, माणसं तसे बसले का पराठी पेरली, बाया अशा बेसल्या का तुरी. मग तुम्ही मनाने उभे राहणारे कोण? ही बेसरमचे झाडं. हात जोडून प्रार्थना, हसत राहा. माझं कीर्तन तुमच्यासाठी अरे पोरो. मी भीक मागतो, तुम्हाला समजून घ्या हे विचार. हे का एवढी जबरदस्त व्यवस्था, IPL व्यवस्था आहे तुमच्या इथं. याच्या पेक्षा मोठा स्टेज. परवा दिवशी माझा कार्यक्रम पुण्यात, याच्यापेक्षा मोठा स्टेज, याच्यापेक्षा मोठा स्टेज. पण तुम्ही हुशार लोक आहेत, भुसावळचे म्हणून तुम्ही हे पांढऱ्या कलरचे फोकस लावले जिकडे तिकडे, जिकडे तिकडे पांढऱ्या कलरचे फोकस. पण त्या पुण्यामध्ये काय झालं, याच्यापेक्षा मोठा स्टेज आणि पिवळ्या कलरचे फोकस लावले. ते कमीत कमी 10 फोकस पिवळ्या. प्रवीण दादा सपकाळे, टाळी वाजून द्या. 2000 रुपये पाठवले त्यांनी. याच्यापेक्षा मोठा स्टेज पुण्यात. आणि तुम्ही जे पांढरे फोकस लावले ते लोक होते हुशार पुण्यातले, त्यांनी लावले पिवळ्या कलरचे फोकस. त्या पिवळ्या कलरच्या फोकसनं काय झालं, पण त्या गावातले किडे त्या दिवशी माउरावर. मला समजेच नाही खाजू का वाजू. पण तुमचीच वातावरण लय जोरदार आहे, म्हणून एवढा जोरदार टाळी वाजवून द्या आयोजक मंडळीच्या नावानं. म्हणून हसत राहा, टेन्शन घेऊ. काही लोक ज्या टेन्शन मध्ये राहते बिलकुल बोलत नाही, हालिंग ना डोलिंग ना फुक फुक करी. ते म्हातारे लोक इतक्या टेन्शन मध्ये राहते जसं काही त्याच्या गव्हर्नमेंटवर कर्ज आहे. तहसील मध्ये जाते, आधार कार्ड लावते, वापस येते. तहसील मध्ये जाते, अंगठा लावते, वापस येते, अंगठा लावते, वापस येते. काहून भावाजी? नाही, अंगठा नाही लागून राहिला. बरं, ते आधार कार्ड इतकं खतरनाक आहे, ज्यांना काढलं असेल त्याला बापा बापा, इतकं खतरनाक आधार कार्ड आहे. पॅन कार्ड बनवायचं राहिलं, लावा आधार कार्ड. रेशन कार्ड बनवायचं राहिलं, नवीन सिम घ्यायचं राहिलं. आतापर्यंत ते आधार कार्ड इतक्या गोष्टी लावला. आता फक्त देशातल्या लोकांचे लफडे जोडायचे राहिले आधार कार्ड. वा रे आधार कार्ड. म्हाताऱ्याला सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तहसील मध्ये जात जा, वापस यायचं नाही. तहसील मधल्या माणसाच्या डोक्याला असा अंगठा घासायचा आणि मग त्या मशीनला लावायचा. जर नाही लागला तर आपलं नाव बदलून टाकायचं. बोला भारत माता की. सावधान व्हा, टेन्शन घेऊ. आणि पोरं हो, तुम्हाला प्रार्थना राहील. आता कसा वेळ कमी आहे, लय जबरदस्त स्पीडनं बोला लागते. आता चेन्नई एक्सप्रेसच आहे आपली. हा, म्हणून हात जोडून प्रार्थना, ह्या लफड्या लुफड्याच्या भानगडीत मरायचं. मी भीक मागतो पोरं, तुम्हाला माहिती शपथ आहे तुम्हाला बाबासाहेबाची, कोण्याही लफड्या लुफड्यात मरायचं. आता आमच्या अमरावती जिल्ह्यात प्रकरण झालं, 300 व्हिडिओ सापडले त्या पोराजवळ. जात महत्वाची नाही रे भाडा, इज्जत महत्वाची आहे, लक्षात घ्या. नाही तर तुम्ही हुशार कॉलेजमध्ये गेले का, वो मेरी जान आहे, फुफ्फुस आहे, हार्ट आहे, लिव्हर आहे, याच्यात मरू नका रे. हात जोडतो तुम्हाला, त्या लफड्या लुफड्यात मरायचं नाही तर इतकं भयानक वातावरण चालू आहे ताई. आता मी परवा दिवशी नागपूर पुण्याला गेलो कार्यक्रमाला, नगरजवळ थांबलो साहेब, चहा प्यायला नाश्ता करायला एका कॅन्टीनवर. एक 20 वर्षाचं पोरग, 18 वर्षाची पोरगी कॅन्टीनवर आली आणि ते पोरग वेटरले म्हणे 1 ग्लास ज्यूस आण. ज्यूस प्यायला किती लोक, ज्यूस किती बोलावलं, थोड्या वेळा म्हणे 2 नळे आण. तुम्हाला भल्ला अभ्यास आहे हो. एका स्ट्रॉ मध्ये एका ग्लास मध्ये 2 स्ट्रॉ टाकले. एका स्ट्रॉनं ते पोरगी ज्यूस पे, दुसऱ्या स्ट्रॉने हे पोरग ज्यूस. ज्यूस पिता पिता त्या पोरानं त्या पोरीचा हात हातात घेतला आणि तिला म्हणे, जानू, इतके चोपडे बोलते बा हे कॉलेजचे पोट्टे. तिला म्हणे, जानू, तुझं नाव हातावर लिहू का माझ्या छातीवर लिहू. पोरगी होती कॉलेज शिकेल. तसंच माझ्या गावात एका पोराने एका पोरीले म्हटलं, तेरे आंखों में मुझे आगरे का ताजमहल दिख रहा म्हणे. माझ्या गावातल्या पोरीले एक पोरगा म्हणे, तेरे डोळे में मुझे आगरे का ताजमहल दिख रहा म्हणे. हा, आंखों में, तेरे आंखों में मुझे आगरे का ताजमहल दिख रहा म्हणे. पोरगी होती हुशार, कॉलेज शिकणारी ती म्हणे, पानचट्या, तुले जर माझ्या डोळ्यात आग्र्याचा ताजमहल दिसते तर 2-4 दिवसापासून माझ्या घरची काळ्या कलरची बकरी गायब आहे म्हणे. तर ते नगरचं पोरग त्या पोरीले म्हणे, तुझं नाव हातावर लिहू का माझ्या छातीवर लिहू. पोरगी होती हुशार, म्हणे, पानचट्या, तू हातही नको दाखवून, छाती नको दाखवू, तुला जर माझे नाव लिहायचं असेल तर तुझ्या बापाच्या सातबाऱ्यावर लिही. न सांगताच आज भेटणे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये भेटला. मग भीती कोणाची कशाला, मग भीती कोणाची कशाला. बोला भारत माता की. आता वेळ कमी आहे की नाही, मला लघुत्तम घ्या लागून राहिलं. मला लय जीव तुटून राहिला मायाला का. 15 मिनिटात बजेट बसवा लागते मला. हा, मजाक नाही. आणि ह्या प्रेमाच्या भानगडीत पडायचं. मी भीक मागतो पुरींनो तुम्हाला, ह्या लफड्यात मरायचं. पहिले अभ्यास,
MPSC द्या, UPSC द्या, कलेक्टर व्हा, SP व्हा, DYSP व्हा. मग कोण्याही जातीची पोरगी करा, कोणीच काही म्हणत नाही. हे बघा मी इंजिनियर आहो, इंजिनियर माणूस आहे, इंटरकास्ट लग्न आहे माझं. सत्यपाल महाराजांनी लग्न जोडलं माझं. बदलावं लागेल ना आम्हाला. आणि लग्न कसं केलं? फटाकेने फोडले, घोड्यावर नाही बसलो. रजिस्टर 572.84 रुपयात. एक सही तिनं केली, दुसरी सही मी केली, झालं लग्न. एक फॉर्म भरला लग्नाच्या दिवशी, एका फॉर्मवर तिनं सही केली, दुसऱ्या फॉर्मवर मी सही केली. तो फॉर्म होता देवदानाचा. म्हणजे आम्ही ज्या दिवशी मरू साहेब त्या दिवशी आमची बॉडी मेडिकल कॉलेजला जाईन, स्मशानभूमीत जाणार. म्हणून पोरं असं जगा रे, बदलावं आपलं जीवन आता, स्वाभिमानानं जगा. काही मजा नाही, नाही तर बापाच्या भरोशावर जगता आणि दुसऱ्याच्या पोरीला मिस कॉल मारता. काही मजा नाही याच्यात. मी हात जोडून प्रार्थना करतो. नाही तर तुम्ही रोजचे पेपर वाचा. आता मी तुमच्या जळगाव जिल्ह्यातला भुसावळ पेपर वाचला ना आज कार्यक्रमाला येता येता. 14 वर्षाच्या पोरानं आत्महत्या केली ताई. किती वर्षाच्या रे पोरं हो? 14 वर्षाच्या पोरानं आत्महत्या केली रे. पोलीसवाल्यानं त्याचा शोध लावला. ते बाबा काय करू, कालपासून तिला फोन लावून राहिला. रिप्लाय नाही भेटला. मग मी समजून गेलो या जगात आपलं कोणीच नाही. मोहब्बत है मेरे दिल में, बताऊं तुझे कैसे बताऊं, दीवानगी ने किया है कैसे बताऊं तुझे, बताऊं से बिना मिटेगी मेरी आशिका. लड़की थी जिसे बोला भारत माता की. अरे क्यों मरते हो यारो हंसी, मरकर दुपट्टा भी नहीं मिलेगा तुम्हारे कफन के. अरे मरना है तो मरो वतन के लिए, देश का तिरंगा तो मिलेगा तुम्हारे. बहे खून मेरा चमन के, बगे फूल मेरा चमन के लिए, चमन आए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. बगे फूल मेरा चमन के लिए, बगे फूल मेरा चमन के लिए. म्हणून लक्षात ठेवा, कबीर महाराज म्हणतात मनी लॉस नथिंग इज लॉस, बॉडी लॉस समथिंग इज लॉस, बट कैरेक्टर लॉस एवरीथिंग इज लॉस. तन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया, पण चरित्र गया तो सब कुछ गया. मी तुमच्या गावात येता येता बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणं. त्या भाषणाच्या पुस्तकात बाबासाहेब असं म्हणतात, मला लोक घाबरतात. पहा बाबासाहेबाचं वाक्य आहे. बाबासाहेब म्हणतात मला लोक घाबरतात, माझ्या मागं भरपूर जनसमुदाय आहे म्हणून, मी बाहेर देशात शिकलो म्हणून, माझ्याकडे भरपूर डिग्री आहेत म्हणून. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला लोक घाबरतात कारण माझं चरित्र शुद्ध आहे म्हणून. डोक्यात घ्या की ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा, सावित्री विद्येची देवी देवता. जगी होणार नाही असा महात्मा, जगी होणार नाही असा महात्मा. ज्योतिबा सावित्री म्हणून हे विचार डोक्यात घ्या आणि या विचारावर प्रेम करा रे. मला खरंच आनंद वाटून राहिला तुमच्या एरियात. आणि हे डोक्यात घ्या पुरं हो. बाबासाहेब आंबेडकर हे साधे लोक नाहीत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात 3 लोकांना गुरु मानलं ताई. पहिले तथागत बुद्ध, पहिले कोण तथागत, दुसरे महात्मा कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिराव फुले. पहिले महात्मा बुद्ध, अत्तदीप भव स्वयंप्रकाशित. आणि दुसरे कबीर महाराज, जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दीवानी पैसों की हुई धुलदानी. आणि तिसरे गुरु मानलं कोणाला? ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले. ज्या ज्योतिबा फुलेने सांगितलं विद्येविना
मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून म्हणलं महात्मा ज्योतिबा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु. जन या देशामधली पहिली ओ जन या देशामधली पहिली केली शाळा सुरू बाबासाहेबानं फुलेला मानलंय गुरु बाबासाहेबानं फुलेला मानलंय गुरु. जन या देशामधली पहिली या देशामधली पहिली केली शाळा सुरू बाबासाहेबानं फुलेला मानलंय गुरु बाबासाहेबानं फुलेला मानलंय गुरु. होती शिकायची आम्हा बंदी, होती शिकायची आम्हा बंदी, असं हृदय शास्त्रामंदी, असं हृदय शास्त्रामंदी, यात जातीयतेची रुंदी, असं जगावं देशामंदी, शिक्षणासाठी मशाल हाती, शिक्षणासाठी मशाल हाती केलाय बंड सुरू बाबासाहेबानं फुलेला मानलंय गुरु बाबासाहेबानं फुलेला मानलंय गुरु. समजून घ्या. म्हणून पाबर आज म्हणजे खरंच हे महापुरुष लय आवडते राजा. क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर साहेबाची जयंती आहे, टाळी वाजवा. हे साधे आहेत का बसवेश्वर? महात्मा बसवेश्वर म्हटलं गेलाय. 800 वर्ष अगोदर या देशात पहिली संसद निर्माण करणारे महात्मा बसवेश्वर, ज्यांनी अनुभव मंडप. प्रतीक मोहिते साहेबाच्या नावानं टाळी वाजवून द्या. 1 लाख पाठवले ते. म्हणून हे महात्मा बसवेश्वर लय महत्वाचे आहेत. 800 वर्षाच्या अगोदर पहिली संसद निर्माण केली. अनुभव मंडप, ज्या संसदे सगळ्यांना समान अधिकार, स्त्रियांना आणि समान अधिकार दिला, ते आहेत महात्मा बसवेश्वर क्रांती सूर्य. साधे नाही तर ज्यांनी कनिष्ठ हा भेदभाव मानाले स्पष्ट नकार दिला. आणि एवढंच नाही तर त्यानं कोणताच व्यवसाय छोटा नाही, कोणताच व्यवसाय मोठा नाही, माणसानं इमानदारीनं करणे काम हेची आपले ईश्वर नाम. एवढा अनमोल संदेश दिला ताई. हे आहेत महात्मा बसवेश्वर, ज्यानं 800 वर्ष अगोदर समतेचा आणि श्रमाचा संदेश दिला. जे म्हणतात काय कवे कैलास, म्हणजे कष्ट हे कैलास, असं सांगणारं व्यक्तिमत्व आहे महात्मा बसवेश्वर. त्याची आज जयंती आहे. हे आम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे. हे हा पुरुष आम्ही समजलो पाहिजे. नाही म्हणून या माय कीर्तन या लहान लहान लेकरांसाठी आहे का याच्या डोक्यात हे महापुरुष आले पाहिजे रे. म्हणून मी जोडाचं काम करतो बेटा. मी जोडत असतो. मी कनी माय कीर्तन वेगळा आहे. मी जिथं जाईन तिथं जोडण्याचं काम करतो. तुम्हाला एका मिनिटात सांगतो मी. आज जर शाहूराजी असते तर शाहूराजाचं वाक्य बदललं असतं. कारण शाहूराजे एक दिवस आंबेडकर हे समाजाचे नाही, देशाचे नाही, तर अख्ख्या जगाचे नेते होईल. कारण बाबासाहेबांची जयंती तुमच्या भुसावळपुरती नाही, जगातल्या 152 देशात साजरी होऊन राहिली. बाबासाहेब आंबेडकर साधे नाहीत. मी जबाबदारीने बोलतो. विचार करा. किस कदर लढा होगा वो अकेला इंसान, किस तरह लढा होगा वो अकेला इंसान जिसे हराने के लिए आज भी उनके पुतले तोड़े जाते हैं. लक्षात घ्या कसा लढला असन बाबासाहेब आंबेडकर. लाईव्ह आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन डेड आंबेडकर. काहून का बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती नाही, विचार आहे, क्रांती आहे. कारण बाबासाहेबांना शिकवलं ताई, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मी पटू नाही देऊ शकतो. आपल्याजवळ सारं सोल्युशन आहे. आता नाशिकमध्ये एका 26 जानेवारीच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांना बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय इथून जाऊ देणार. काहून बोलली ती पोरगी? कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि जो ते दूध प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार. हे शिकवलं बाबासाहेबांना.
बाबासाहेबांना आम्हाला संघर्ष शिकवला, बाबासाहेबांना आम्हाला न्याय शिकवला, बाबासाहेबांना आम्हाला अधिकार शिकवला आणि बाबासाहेबांना आम्हाला हक्क शिकवला. म्हणून हे बाबासाहेब समजून घ्या. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्या पुढे, आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्या पुढे. आदरणीय सारंगी भीमा तुझ्या सावधान. म्हणून पोरो, तुम्हाला एक शपथ आहे रे बाबासाहेबाची, कोणतंही काम करा. मला माफ करा, मी थोडंसं जास्त बोलतो कधी कधी. इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटते का माय पोरगा बाबासाहेब झाला पाहिजे. इथं बसणाऱ्या प्रत्येक मायला असं वाटते का माय पोरगा बाबासाहेब झाला पाहिजे. प्रत्येक बापाला वाटते का आमचं पोरगं बाबासाहेब झालं पाहिजे. पण इथं बसणाऱ्या एकाही बापाला असं वाटत नाही का मी स्वतः रामजी आंबेडकर झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर होणं सोपं आहे ताई, पण बाबासाहेबांचा बाप होणं लय कठीण आहे. कारण मुंबईत बाबासाहेब राहायचे 10 बाय 10ची खोली, 3-4 भावंड, 4-5 बकऱ्या, त्याची आत्या, त्याचे वडील, एक लहानशी खोली. ज्या खोलीत सगळे झोपले तर बसायला जागा राहत नव्हती. त्या खोलीत बाबासाहेबाला अभ्यास करता यावा म्हणून रामजी आंबेडकर खोलीच्या बाहेर रात्रभर जागृत बसायचे. हे आहेत बाबासाहेबाचे बाप रामजी आंबेडकर. हे होता आलं पाहिजे आम्हाला. आता काही नाही आमच्याजवळ. 1 BHK, 2 BHK, 3 BHK, भुसावळले फ्लॅट, तिकडे जळगावात फ्लॅट, मुंबईत फ्लॅट. पोरांसाठी स्टडी रूम वेगळी, बेडरूम वेगळी, किचन वेगळी, सगळं वेगवेगळं आहे. पण तरी आमचे लेकरं पिकअप नाही घेऊन राहिले. त्याला कारण आहे, ज्याच्या घरी लाईट त्याचंच पोरगं अभ्यासात सगळ्यात वाईट. म्हणून डोक्यात घ्या रे पोरं हो. बाबासाहेबांना सांगितलं शिका, संघटित व्हा. बोला जोरात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटितही झालो, पण संघर्ष कोणात? आमच्याच लोकात आमचा संघर्ष चालू आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाले, कुणास म्हणावे आपले चेहरे 1000 झाले. मी पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे, भीमा तुझ्या मताची माणसं मेली तर काय. कष्ट केलेत माझ्या भीमाने, कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाण्याची तुम्हाला उजाले, जाण्याची तुम्हाला उजाले. कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाण्याची तुम्हाला उजाले. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाती जातीत वाटून नारे, जाती जातीत वाटून नारे. मला खरंच आनंद वाटला. तुमची तर आज भरपूर मंडळी कार्यक्रमाला हजर झाले. आदरणीय उद्घाटक कार्यक्रमाच्या मान्य डॉक्टर सुवर्णाताई गाडेकर, टाळी वाजवून देते याच्या नावाने. हो, 5 मिनिटात बजेट बसवतो. बोला भारत माता की. मगाशी मी गाडेकर ताईंचं गाडीमधूनच बसल्या बसल्या शब्द ऐकले आणि मी तुमच्याच भाषणावर बोललो ताई. सांगतो काय तुमचं पोस्टमन सारखं काम आहे. इकडचं तिकडचं ऐकायचं नाही, पोरांना सांगायचं बरोबर ऍड्रेसवर पत्र गेलं पाहिजे, नाही तर फेल. बोला भारत माता की. आणि उद्योग करा रे, उद्योग करा. बापाच्या भरोश्यावर जगाचं काही मजा नाही आहे. गोष्ट लक्षात ठेवा. ज्याच्या गाडीचा स्पीड 60च्या वर राहील त्याच्या गाडीत त्याच्या बापाच्या पैशाचं पेट्रोल राहील. लक्षात घ्या. ज्याच्या गाडीचा स्पीड 60च्या कमी त्याच्या गाडीत स्वतःच्या पैशाचं पेट्रोल राहते. त्याचा काटा 50च्या वर जात, कारण त्याला माहिती कसे कमवावं लागते. एक गोष्ट लक्षात, कोणतंही काम करा, बुटाच्या पॉलिश पासून डोक्याच्या मालिश पर्यंत कोणतंही काम करा. तेव्हा बरं दुकानदार साहेब, रिया किराणा जनरल स्टोअर, इकडे कीर्तनही चालू, गोळ्या बिस्किटचे दुकानही चालू. इथूनच 2-3 पोरं उठले, गोळ्या आणल्या, बिस्किट आणले, मस्त खाल्ले. त्याचा उद्योग आहे ना. मला उद्योगी लोक आवडतात. गाडी वाजवून नाही त्याच्या नावाने. एखादं राहिला असतं दुकान बंद केलं असतं, पण केलं काय? हाती उद्योगाचे साधन. तुम्ही शिका मावशी. जपान मधल्या बाया, चीन मधल्या बाया उद्योग करते, मोबाईल बनवते, टीव्या बनवते, LED बनवते, कॉम्प्युटर बनवते.
आणि आपल्या देशात आज तुला घरचे पापड करू, उद्या माझ्या घरी शेवड्या करू लाग, हे पैपाट जेवण लाग संघटना. काय मजा आहे. डोकं चालवा, त्या लेकरला शिकवा. हे पूर्व मी इंजिनियर माणूस आहे, पण रस्त्यानं जर कुठं बाथरूमला उतरलो, म्हणजे देशीची शिशी जरी सापडली त्याचं झाकण मी खिशात ठेवतो. मी म्हणतो 140 रुपये किलो आहे मार्केटिंग, वर्ष के 7 ते 8 किलो झाकणं विकतो मी. डोकं चालवा लागेल ना. तुम्ही मारवाडी समाजचे लोक पहा, गुजराती समाजचे लोक पहा, मजा नाही खरंच पहा. नम्र, इतके नम्र असतात. मारवाडी समाजच्या पुरा सांगा आपल्या लेकराला भांडण होऊ द्या, त्याचा बाप घरी जाते, त्याचा पोरगा घरी जाते, त्या बापाला म्हणते पप्पा उसने मेरे को गाली दिया. त्याचा बाप मध्ये सध्या पैसे नको बोलू, ज्या दिवशी तो घरी काले काढून सर्वात पहिले आपणच बोलू. नम्रता आहे, नम्र. एक गोष्ट लक्षात ठेवा, झुकते वही है जिनमें जान होती है, और अकड़ के चलना तो मुर्दों की पहचान होती है. आपल्या लेकराला भांडण होऊ द्या, एकामेकाला शिवाय याची त्याची खाणून टाके, त्याच्यातच मरतो आम्ही. मारवाडी समाजचे लोक पहा उद्योग करतात, मारवाडी समाजचे पहा उद्योग करतात. ताई घरच्या घरी पापड बनवून, कुरड्या बनवून, शेवड्या बनवून पाकिटमध्ये पॅक करते, मार्केटला विकायला पाठवते. उद्योग आहे. आपल्या बाहेर उद्योग करते, मार शिकते, मार शिकते, मार शिकते, घराच्या बाहेर पाठी लावते, इथे पिको भाल करून मिळेल, सुया घेते, टोचून पैसे घेते पडून. असा उद्योग करा त्याच्यानं या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे. गोष्ट लक्षात ठेवा, जे पायानं चालतात ते फक्त अंतर कापतात, जे डोक्यानं चालतात ते ध्येय गाठतात. आता तुम्हाला ध्येय गाठायचं आहे, ज्याचं त्याला समजून जा. इथं आदरणीय ऍडव्होकेट जगसाप, बरोबर आहे, आदरणीय जगसाप साहेब टाळी वाजून त्या दिली. आडनाव नाही आवडलं साहेब, बदलवता येईल तर झिकझॅक करा काय, रेअर आडनाव आहे. ऍडव्होकेट जगसाप साहेबाच्या नावाने टाळी वाजवून द्या. त्यांचं एक पोरग मालूम आहे, एक पोरग त्यांचं रेल्वेमध्ये आहे आणि मोठं पोरग डिफेन्स मध्ये आहे. टाळ्या वाजवा. विचार बाबासाहेबांचे भरपूर मंडळी आहे. मग देवानंद निगडे साहेब असो, प्रवीण दादा सपकाळे असो, किशोर भाऊ सपकाळे सचिव, तायडे साहेब तायच मग व्हिडिओ, आणि केवी खैरे साहेबही आहे. मग खरंच मला आनंद वाटला. म्हणजे माझ्या जीवनातला हा पहिला कार्यक्रम, एवढे एजेड लोक भेटले मला इतकं टेन्शन आलं तर बाबा कायच बोलावं. कारण तुम्ही वयानं मोठे, ज्ञानानं मोठे, अनुभवानं मोठे, आणि मी तुमच्या समोर तीच गली मी खसखस, मला समजेच नाही काय बोलावं. पण नेलं बा बाबासाहेबांना, म्हणून हात जोडून प्रार्थना पूर्व करा ना अभ्यास, करा ना अभ्यास, हो का नाही? अभ्यास करा आणि डोक्यात ही महापुरुष टाका. गाडगे बाबा पहा बरं, जे गाडगे बाबा कधीच शाळेत गेले नाही रे पोरं हो, त्या गाडगे बाबाले गुरु मानलं बाबासाहेबांना. कधीच झुकले नाही गाडी. बाबासाहेब कोणाच्या समोर जिंदगीत नाही झुकले. बाबासाहेब जिंदगीत कोणासमोर झुकले? बाबासाहेबांचं एक वाक्य मला लय आवडते, मी विरोध सहन करेल पण कोणाचा अन्याय कधी सहन करणार. गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. 100 दिवस शेळी होऊन जगल्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. हे बाबासाहेब स्वाभिमान. हे बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबांना गुरु मानत. गाडगे बाबा एका वर्गाने शिकले पण त्यांना गुरु मानलं का? कारण त्या गाडगे बाबाने विज्ञानवादी विचार मांडला. हातावर भाकरी खा, वेळ पडली तर घरातले भांडे विका, कपडे कमी भावाचे घ्या, पण या लेकरांना शिकवा. कारण शिकवा मुलांना शाळा, शिक्षणात तिसरा डोळा. हे आहे का बरं? सगळ्यात मोठा आविष्कार, जगातला सर्वात मोठा आविष्कार सांगतो एका सेकंदात. जे गाडगे बाबा कधीच शाळेत गेले नाही ताई, त्या गाडगे बाबाचं नाव अमरावतीच्या विद्यापीठाला आहे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. म्हणून बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबाच्या कीर्तनात जाऊन बसत. गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब आंबेडकर मुंबईत जाऊन बसत. कुठेही कीर्तन असलं मुंबईत तर गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब जाऊन बसत. आणि त्या चालू कीर्तनात गाडगे बाबा मग लोकांना म्हणत माय बाप हो. लाखो लोकांच्या समोर गाडगे बाबा बोलत माय बाप हो, तुम्ही देव पाहिला काय? लोक म्हणायचे नाही. मग तुम्हाला देव पाहायचा काय? लोक म्हणायचे हो. मग खुर्चीवर बसणाऱ्या बाबासाहेबांकडे गाडगे बाबा बोट दाखवत म्हणायचे ते पहा देव. सुटापुटात बसणारे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ते आहेत तुमचे देव, ते करतील तुमचं कल्याण. पायी भीमा माझा देवा होणी वारी देव, पायी भीमा माझा देवा होणी वारी देव. मग काले मी देव तुझ्याच नाव, मग काले मी देव तुझ्याच नाव. बोलायला भरपूर विषय आहे पण एका मिनिटात विषय संपवतो आणि थांबतो. वेळ पडली तर पुढच्या वर्षी दबोली पुरं कीर्तन करून जाईल. जर तुम्हाला पटन तर बोलावला, जबरदस्ती. पण मी राहिलो तर येईलच बोलावता साऊंड आलेली.
आणि यानं माय पूर्ण बजेट बसून दिलेलं आहे. बोला भारत माता की जय. हा, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला 5 सत्ता काबीज करायच्या. किती सत्ता? 5. एका मिनिटात कीर्तन संपणार आहे. कानाचे पडदे उभे ठेवून हा मुद्दा आहे का? 5 सत्ता काबीज करायची आहे. पहिल्या नंबरची अर्थसत्ता, दुसऱ्या नंबरची धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षण सत्ता आणि सर्वात महत्वाची आहे प्रसार माध्यम सत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंट अँड मीडिया. हे 5व्या नंबरची सत्ता लय महत्वाची आहे. कारण मुठभर असे पत्रकार शिल्लक आहे जे सत्य बोलतात, मुठभर असे पत्रकार शिल्लक आहे जे सत्य मांडतात आणि मुठभर असे पत्रकार शिल्लक आहे जे सत्य छापतात. नाही तर रोजचे पत्रकार, रोजचे पेपर पहा तुम्ही. पेपरच्या पहिल्या पानावर बातमी राहते पंप लुटला, दुसऱ्या पानावर बातमी राहते इमारत कोसळली, तिसऱ्या पानावर बातमी राहते अंगणवाडीची बाई घुगऱ्या खाऊन फुगली. त्या भंगार बातम्या पेपरमध्ये राहते, पण सत्य कोणी छापत. कारण सत्य छापायला ताकद लागते, सत्य छापायला मनगटात जोर लागते आणि सत्य छापायला हिंमत लागते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य कोणी छापो अगर न छापो, सत्य परेशान होईल पण पराजित होणार. सत्य कधी हारू शकत, सत्य कधी लपू शकत. सत्य किती काही कोणी लपवण्याचा प्रयत्न करा, एक ना एक दिवस जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार. मी प्रूफ करू शकतो ही गोष्ट. माझ्या गावात 38 वर्षाचा पोरगायचा आहे, भरपूर पोरी पाहिल्या लग्नासाठी, पण त्याचं हँडसेट कोणाला पसंत आला, कारण की त्याचा पुरा डिस्प्ले उडला होता. भरपूर पोरी पाहिल्या पण तो कोणालाच पसंत नाही. मग एका पोरीच्या बापानं पोराच्या बापाने फोन केला, म्हणजे का हो तुमचं पोरगं लग्नाचं असेल तर आमची पोरगी लग्नाची आहे, तुम्ही आमच्या घरी पोरगी पाहायला येऊ शकता. पोराच्या बापाला आनंद झाला. पोराच्या बापाला पोराने जवळ बोलावलं, मला बेटा आतापर्यंत भरपूर पोरी पाहिल्या पण तू कोणाला पसंत आला, हे शेवटची पोरगी आहे म्हणे, हिनं जर तुला पसंत केलं नाही तर तुझे लग्न या जन्मात होणे. म्हणून उद्या ज्या ठिकाणी आपण पोरगी पाहायला जाऊ तिथं गेल्यावर कोणासोबत एकही शब्द बोलायचा. पोराचा बाप कोणी पोराले, उद्या ज्या ठिकाणी पोरगी पाहायला जाऊ तिथं गेल्यावर कोणासोबत एकही शब्द बोलायचा. पोरगा म्हणे बाबा तुम्ही म्हणाल तसंच. ठरल्याप्रमाणे पोराकडचे 5-6 लोक पोरीच्या घरी गेले पोरगी पाहायला. पोरीकडचे बसले या साईडनं, पोराकडचे बसले या साईडनं. पोरीनं ट्रे मध्ये पोहे आणले. तुमच्याकडे आणते का रे पोहे? आणते हा. ट्रे मध्ये पोरीनं पोहे आणले, सगळ्या पाहुण्याने पोहे दिले. नवरदेवाकडच्या पाहुणे चमच्यानं पोहे खात जाईल, पुरीकडच्या पाहुण्याकडे मोठा मोठा पाहत, पण कोणीच कोणासंग शब्द बोलायला तयार. पोरीकडचे पाहुणे चमच्यानं पोहे खात जाईल, पोराकडच्या पाहुण्याकडे मोठा मोठा खात जाईल, कोणीच कोणासंग शब्द बोलायला तयार. पोहे खाऊन झाले, पोरीनं ट्रे मध्ये चहा आणला, सगळ्या पाहुण्याने चहा दिला. नवरदेव बसला आता कोपऱ्यात, त्याच्या जवळ गेली पोरगी चहाचा कप घेऊन. पण पहिले कधी आमच्या इथं केसावर फुगे भेटत, आता केसावर फुगे बंद झाले. आता केसावर भेटते की लोकल कप. त्या लोकल कपात त्या पोरीनं सारेले चहा दिला. पोरगी गेली पोराजवळ चहाचा कप घेऊन. जसा पोरीनं पोराच्या हाती चहाचा कप दिला, कपाची दांडी आली पोरीच्या हातात, कप राहिला पोराच्या हातात. तशी कपाची दांडी तुटली, पोरगा घाबरला, जोरात कोमलला, दलमाय 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 दलमाय. जसा पोरगामध्ये दलमाय 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 दलमाय, तशीच पोरगी म्हणे मग दलमाय तर मग फुतू फुतू केलं म्हणे. होते का नाही दोन्ही यांचे सारखे? होते का नाही सारखे? सत्य लक्षे काय? सत्य परेशान होईल पण पराजित होणार. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा. नाही लोक आले नाही सांगते. एक आमच्या नागपूरला भाषण झालं, एका माणसाचं, तो म्हणे बाबा छत्रपती शिवरायांची सर्वात पहिले समाधी अमुक अमुक माणसानं शोधून काढली. काही म्हणते का ते काळ्या दगडावरची पांढरी रेष आणि बेटा, छत्रपती शिवरायांची सर्वात पहिले समाधी हे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शोधून काढली. आणि सर्वात पहिली शिवजयंती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी साजरी केली. आणि जगातला सर्वात मोठा आणि सर्वात पहिला पोवाडा हा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी छत्रपती शिवरायांनी रचला. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. मग सत्य कधी परेशान होणार, पराजित होणार. म्हणून मी तुम्हाला भीक मागतो. आज वेळ करून भेटला आपल्याला, पण काही हरकत नाही. सगळ्यांनी हात वर करा. ज्योतिबा बोलो सावित्री बोलो ज्योतिबा बोलो, सावित्री बोलो ज्योतिबा बोलो सावित्री बोलो, ज्योतिबा बोलो सावित्री बोलो, जिजाऊ बोलो रमाई बोलो, जिजाऊ बोलो रमाई बोलो, वीरात्या बोलो भीमाई बोलो, वीराच्या बोलो भीमाई बोलो, रमाई बोलो फातिमा बोलो, रमाई बोलो फातिमा बोलो, गाडगे बाबा बोलो तुकड्या बाबा बोलो, गाडगे बाबा बोलो तुकड्या बाबा बोलो, ज्योतिबा बोलो सावित्री बोलो ज्योतिबा बोलो, सावित्री बोलो ज्योतिबा बोलो. तथागत भगवान बुद्धाचा जय असो, छत्रपती शिवाजी राजांचा, जय असो, लोक राजा छत्रपती शाहूराजांचा, जय असो, विश्वरत्न मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो, सम्राट अशोकांचा,
महाराजांचा विजय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय बोल भारत माता की जय. सगळ्यांना धन्यवाद दी. आदरणीय दादा, युट्यूबचं कोणतं चॅनल आहे आपलं? न्यूज रियल अपडेट हा? न्यूज रियल अपडेट न्यूज रियल. क्या बात. आय लव्ह यू. तुम्हाला धन्यवाद. तुम्ही या गरिबाच्या पोराचं कव्हरेज केलं. आणि साऊंडवाले दादा, तुम्हाला धन्यवाद. आणि तुम्ही सगळे मान्यवर मंडळी कार्यक्रमाला आलेत. मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि पोरावर तुमचंही अभिनंदन. नाही तर कीर्तन भजन प्रवचन तुमच्या डिक्शनरी. बोला भारत माता की धन्यवाद. जय भीम, जय हिंद. दादा. दोनों तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. पण समाजात काय रे गड्या, समाजात काय, पण समाजात काय रे गड्या, समाजात हे तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी. राखायला मारी तुला बसायला गाडी, राखायला मारी तुला बसायला गाडी, राखायला मारी तुला बसायला गाडी. सांग तुझा धंदा असा आहे तरी काय, सांग तुझा धंदा असा आहे तरी काय, पण समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, पण समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, पण समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं. हे काम नाही धाम नाही सकाळी उठूनी, सुख तुला सार गड्या येतर कुठुनी, सुख तुला सार गड्या येतर कुठुनी, सुख तुला सार गड्या येतर कुठुनी. सांग तुझा धंदा असा आगी तरी काय, सांग तुझा धंदा असा आगी तरी काय, पण समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, पण समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, पण समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. हॉटेलात रोज रोज जेवता कसे रे, कल्ल्यावरी कागी तरी ठेवता कसे रे, कल्ल्यावरी कागी तरी ठेवता कसे रे, कल्ल्यावरी कागी तरी ठेवता कसे रे. रोज रोज खाता तुम्ही कोंबडीची पाय, रोज रोज खाता तुम्ही कोंबडीची पाय, पण समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, 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 समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. तुझ्यासाठी तुझ्याकडे सारी काही आहे रे, माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय रे, माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय रे, माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय रे. वामणीला पुसती रोज वामणची माय, वामणीला पुसती रोज वामणची माय, पण समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, पण समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, पण समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय.
चालू कॉटलेट द्या ना ते ठेवलं मी दिला बाळा तो भीम काळी जाची तार गमाय भीम निळाईच्या पार गमाय भीम काळी जाची तार गमाय भीम निळाईच्या पार गमाय भीम मोत्याचा हार गमाय भीम नंदी तलवार गमाय भीम मोत्याचा हार गमाय भीम नंदी तलवार गमाय नायकाचे डोळे ओले गुलाबीने हाल हाल केले मुख नायकाचे डोळे ओले त्याची म्हणू त्यासाठीच भाले त्याची म्हणू त्यासाठीच भाले विचाराला तार गमाय मोत्याचा हार गमाय मोत्याचा हार गमाय नंदी तलवार गमाय भीम रक्तात भक्तात आला देव केले त्याला जाया पिला भीम रक्तात भक्तात आला देव केले त्याला जाया पिला जाती पातीत बोलेल त्याला नव्या म्हणूचा विचार झाला भीम मूर्तीचा धार गमाय भीम निळाईचा गमाय भीम मोत्याचा हार गमाय भीम नंदी तलवार गमाय होते कलंक साई नाथ भीम मोत्याची तली पुरात त्याने पात्र ठेवली अशी साऱ्या वैऱ्याचा भीमाचा भात भीम जडता अंगार गमाय भीम निळाईचा पार गमाय भीम दुनियाची वाट गमाय जाडे अंधाराची रात गमाय भीम मोत्याचा हार गमाय भीम नंदी तलवार गमाय भीम मोत्याचा हार गमाय भीम नंदी तलवार गमाय इंजिनियर पवन महाराज दौंडे सर यांचं खूप मोलाचं असं आपण मार्गदर्शन कीर्तनाच्या माध्यमातून ऐकलं त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद महाराजांचे पण धन्यवाद त्याचप्रमाणे डॉक्टर सुवर्णा मॅडम
सुवर्णा गाडेकर मॅडम यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, त्याचप्रमाणे सोनू कमल अपार्टमेंट मधील सर्व नागरिक, आजूबाजूचे सर्व समाज बांधव, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आजूभाई आमचे जवळचे पत्रकार, त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचं कव्हरेज करून घेतलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. आमचे साऊंड दादा भरत भाऊ ससाने यांनी आम्हाला खूप मदत केली आहे साऊंडच्या माध्यमातून, कारण हा जो आवाज आहे सर्व गुणांनी असा आपल्यापर्यंत पोहोचवला, त्याबद्दल त्यांचेही आभार. आशिष भाऊ पोद्दार यांनी आपल्याला लाईट साऊंड सिस्टीम ही प्रोव्हाइड केली, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि सर्व समाज बांधव यांचेही मनपूर्वक आभार, कारण यांच्या सहवासातूनच आणि सहकार्यातूनच हा कार्यक्रम आपण घडवू शकलो. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. पोलीस प्रशासनाचाही मी आभार मानतो. धन्यवाद.
माऊली ऑप्टिकल. सर्व प्रकारचे गॉगल्स व नंबरचे चष्मे मिळतील. भास्कर मार्केट, चंद्रमा हॉस्पिटल जवळ, जळगाव.